शेतकरी मित्रांनो, हे आपले एक शेतकरी आहेत. त्यांच्या शेतातली ही सोयाबीन टोकन यंत्राने सोयाबीनची लागवड केली. सोयाबीनची व्हरायटी ही मालविका आहे, पांढऱ्या फुलाची सोयाबीन आहे आणि ही बेड पद्धतीनं लागवड केली आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतात की सोयाबीनची उगवण कशी झाली बघा. एक नंबर उगवण शक्ती चांगली झालेली आहे आणि पूर्णच्या पूर्ण सोयाबीन उगवून निघलेली आहे. शेतकरी मित्रांनो, टोकन यंत्राने सोयाबीनची जर लागवड केली तर त्याचा आपला मी मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, पण तरी पण सांगतो किंवा अंतर ह्याचं आपलं मेंटेन राहतंय. त्याच्यामुळं प्रत्येक झाडाला चांगल्या प्रकारे फुलाची संख्या आणि चांगल्या प्रकारे फाट्याचा फुटवा आणि शेंगा हे आपल्याला लागत असतात. त्याच्यामुळं टोकन यंत्राचा जर वापर केला तर प्रत्येक सोयाबीनमध्ये अंतर हे एक समान येतं आपल्याला. बघा, बेड पद्धतीने लागवड केली आहे. जास्त पाऊस झाला तर ह्याच्यामध्ये पाणी साचन आणि जर पावसाची जर कमतरता वाटली तर हे जे बेड असते हे पाणी धरून राहतं. ह्या बेडमध्ये त्याला ओलावा सोयाबीनला भेटत राहील. आणि 3 जे लाईन केल्यात ह्याच्यावर, एका बेडवर 3 लाईन, तर त्याचं कारण हे की आपली झाडाची संख्या ही चांगली झाली पाहिजे. जवळपास 4.5 फुटावरच्या अंतरावर हे बेड आहे, सऱ्या पाळलेल्या आहेत आणि मधल्या ह्या बेडवर सोयाबीनची लागवड केली आहे. तर मित्रांनो, एक नंबरची सोयाबीनची उगवण शक्ती झाली. पुन्हा सोयाबीन पेरणी करीत असताना त्यांनी सोयाबीनला बीज प्रक्रिया करून पेरणी केली. त्याच्यामुळं पहिल्या अवस्थेत जे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे मवा असन, तुडतुडे असतील, तर ह्याचा पण अटॅक ह्या सोयाबीन होणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे सोयाबीनची पेरणी केल्याच्या नंतर 10 दिवसाच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक फवारणी नक्की घ्या. त्याचं कारण म्हणजे जे आपलं खोडकिडीचे अंडे घालणाऱ्या ज्या हे असतात, त्या पाखोळ्या असतात, तर ह्या पाखोळ्या त्या सोयाबीनवर येत असतात आणि जर 10 दिवसांनी जर आपण फवारणी केली तर त्याच्यावर आपल्या त्या किडे येणार नाहीत आणि आपल्या पिकामध्ये हे जे आपलं खोडकिडीचा अटॅक आहे हे होणार नाही. तर असं पण कॅमेरा फिरवल्याच्या नंतर तुम्ही बघा कशी एकदम भारी सोयाबीन दिसते. जे शेतकरी ट्रॅक्टरने आसन बैलाने आसन पेरणी करते त्यांना ही सोयाबीन थोडी पातळ वाटेल, पण मी तुम्हाला नक्कीच दाखवून देईन किंवा जे आपण टोकन यंत्राने सोयाबीन केली ह्या सोयाबीनला ट्रॅक्टरच्या पेरणीपेक्षा आणि बैलाच्या पेरणीपेक्षा पण चांगलं ॲव्हरेज हे आपल्याला मिळालेलं आहे. त्याचं कारण असतं किंवा संख्या मेंटेन होती, प्रत्येक झाडाला सूर्यप्रकाश मिळतो आणि झाडामध्ये हवा खेळती राहते. पुन्हा जास्त पाऊस झाला तर हे जमीन पाणी धरीत नाही. तर बघा, एकदम काळीची जमीन आहे. मालविका ही सोयाबीनची व्हरायटी आहे आणि एक नंबर सोयाबीनची उगवण शक्ती झाली आहे. तर बघा ही कशी भारी दिसते. इकडच्या बाजूला कॅमेरा केल्यावर पण आपल्याला एक नंबर सोयाबीन आहे. आणि हे आमचे पिंपरखेडचे शेतकरी इथं, तुम्हाला मी नक्कीच यांचं पुढच्या व्हिडिओमध्ये नाव सांगेन. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुमचे जर काही मनामध्ये प्रश्न असतील तर नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये हे प्रश्न विचारू शकता. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.